मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना महादजी शिंदे राष्ट्रगौरव पुरस्कार, दिल्लीतील नवीन महाराष्ट्र सदनात शरद पवारांच्या हस्ते शिंदेंचा सत्कार। शरद पवारांची राजकारणातील गुगली अनेकांना कळत नाही, पवारांनी मला अजून गुगली टाकली नाही आणि यापुढे गुगली टाकणार नाही, एकनाथ शिंदेंचं मिश्किल वक्तव्य। मंत्र्यांचे ओएसडी खासगी सचिवांना मुख्यमंत्र्यांची मंजुरी, सूत्रांची माहिती, तर मंजुरी दिलेल्या अधिकाऱ्यांमध्ये कोणी दलाली करताना आढळल्यास कारवाई करणार, मुख्यमंत्र्यांचा इशारा। आपत्ती व्यवस्थापन समितीत अखेर एकनाथ शिंदेंचा समावेश, मुख्यमंत्री अध्यक्ष तर दोन्ही उपमुख्यमंत्री उपाध्यक्ष असणार। आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण समितीच्या नियमात बदल। आपत्ती समिती कधी झाली माहिती नाही, ज्यावेळी आपत्ती येते त्यावेळी हा एकनाथ शिंदे हजर असतो, शिंदेंचं वक्तव्य। आपत्ती व्यवस्थापन समितीत शिंदेंना स्थान नसल्याची माहिती। अजित पवारांच्या बैठकीला शिंदेंचा रायगडमधील एकही आमदार नाही, अजितदादांच्या उपस्थितीत रायगड जिल्हा नियोजन समितीची ऑनलाईन बैठक, अदिती तटकरे आणि जिल्हाधिकाऱ्यांनी लावली उपस्थिती। रायगड जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आम्हाला जाणीवपूर्वक बोलावलं नाही, शिवसेना आमदारांची अजित पवारांवर नाराजी, मुख्यमंत्र्यांशी भेटून चर्चा करणार असल्याची माहिती। कॅबिनेटमध्ये माघी गणेशोत्सव विसर्जन मुद्द्यावरून घमासान, सूत्रांची माहिती, नियमांच्या पालनावरून अधिकाऱ्यांवर मंत्री आशिष शेलार संतप्त, पीओपीच्या गणेश मूर्ती विसर्जनाबाबत सरकार सुप्रीम कोर्टात जाण्याची शक्यता। कोर्टाचा निर्णय येईपर्यंत विसर्जन करणार नाही, चारकोपचा राजा सार्वजनिक उत्सव मंडळाचा निर्णय, कांदिवलीतील हिंदुस्थान नाक्यावर पोलिसांचा मोठा बंदोबस्त। उदयनराजेंनी दिल्लीत अमित शहांची भेट घेतली, महापुरुषांच्या अवमानाबाबत कडक शासन आणणारा कायदा पारित करा, उदयनराजेंची मागणी। एआयमुळे नोकऱ्या जातील ही भीती निराधार, नव्या तंत्रज्ञानानं अनेक रोजगारांच्या संधी निर्माण होणार, एआय कृती परिषदेला संबोधित करताना पंतप्रधान मोदींकडून विश्वास व्यक्त। मुंबईचा संघ रणजी ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत उपांत्यपूर्व सामन्यात हरियाणावर 156 धावांनी विजय, रहाणेची शतकी खेळी, तर गोलंदाजीत रॉयस्टन डायस आणि शार्दुल ठाकूरची दमदार कामगिरी।